नमस्कार मंडळी, वेलकम टू माय चॅनल. आणि आपल्या विजापूर ट्रिपच्या व्लॉग पार्ट 2 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर पार्ट 2 ची स्टार्टिंग मी हॉटेलपासून केलो. म्हणजे तुम्ही बघितलं असाल की आम्ही विजापूरचं गोलघुमट फिरलो आणि त्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता केला. तर इकडे बघा सगळ्यांनी असं उत्तापा वगैरे मागवला होता आणि आम्ही मस्त नाश्ता केलो. त्यानंतर आम्ही निघालो कुडल संगमकडे. तर इकडे बघा कुडल संगमची एंट्री आणि पावसाचं वगैरे वातावरण झालं होतं, तर एकदम भारी वाटत होतं. आणि कुडल संगममध्ये आम्ही 3 संगम असलेल्या नदी बघितलो, कृष्णा वगैरे वगैरे. तर तिथे 3 संगम झालेल्या नद्या होत्या. तर पुढे तुम्ही बघतालच व्हिडिओमध्ये. तर इकडे बघा आम्ही चाललो होतो कुडल संगमकडे. तर मित्रांनो, 3 नद्याचा संगम म्हणजे कृष्णा नदी, मलप्रभा आणि गट नदी, असं 3 नद्यांचा संगम होता. तर खूप छान असं नदीचा संगम बघायला, म्हणजे असं खूप प्रेक्षक वगैरे आले होते तिथं बघायला, एकदम छान वाटत होतं. तर तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघचाल. तर इकडे बघा आम्ही चाललो आहे कृष्णा नदीचा संगम वगैरे बघायला आणि कुडल संगमकडे. तर इकडे बघा रस्त्यात खूप छान असे नजारे होते. तर त्यानंतर बघा आम्ही कुडल संगमच्या जवळच आलो. तर इकडे बघा मूर्ती होती, हे चौक होतं. तर आपण पोहोचलो आता कुडल संगम देवळात इथे. तर इकडे बघा त्याच्या बाहेरचा नजारा, स्टॉल वगैरे होते भरपूर. तर इकडे बघा पाऊसही चालू होता. तरी बघा डॅम. तर हे डॅम कृष्णा नदीचं डॅम आहे. तर तुम्ही बघतालच पुढे. आणि कोण कोण कुडल संगमला विजापूरला गेले त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांची दिवाळी कशी झाली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे बघा कृष्णा नदी, खूप म्हणजे खूप मोठी नदी होती. आणि एवढं पाय धुवायला गेल्यानंतर एवढं भीती वाटत होती बघायला, असं पूर्ण समुद्र दिसल्यासारखं दिसत होतं मित्रांनो. तर तुम्ही पुढे बघतालच. तर इकडे बघा बाहेर कुडल संगमच्या बाहेर देवळाबाहेर स्टॉल लागले होते. इकडे बघा खूप मजा आली आम्हाला तर एक दिवस. तिकडे बघा आम्ही सगळेजण पोहोचलो कुडल संगमच्या देवळापाशी. तर आमची फॅमिली सगळी उतरली. तर तुम्ही बघू शकता इथे. आणि आम्ही निघालो देवळाकडे. तर इकडे बघा देवळाच्या बाहेर आम्ही सर्व. तर हे काय मला माहीत नाही मित्रांनो, तुम्हाला जर माहीत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बघा आपलं कुडल संगमचं मंदिर. तर पुढे तुम्हाला मी कुडल संगम मधील पिंड कुठं आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर तुम्ही बघचालच पुढे, एकदम भारी आहे. त्यानंतर आम्ही सगळे निघालो. पटपट उशीर झाला होता खूप, त्यामुळे आम्ही पटपट चालू होतो कुडल संगममध्ये पाया पडायला. तर इकडे बघा आम्ही चप्पल वगैरे सोडलो. तर हे बघा देऊळ आतमधून. तर मित्रांनो, ही पिंड नदीच्या काठोकाठ खोलामध्ये आहे. तर तुम्ही बघू शकता. पुढे दाखवतो मी तुम्हाला. तर इकडे बघा कृष्णा नदी, तिथे आम्ही अगोदर सर्वजण जाऊन तिथे पाय वगैरे धुवून घेतलो. तर इकडे बघा कृष्णा नदी दिसत होती. तर इकडे बघा कृष्णा नदी, एकदम भारी वाटत होती आणि भीतीही वाटत होती तशीच. खूप म्हणजे खूप मोठी नदी आणि एकदम खोल नदी आहे ही कृष्णा नदी. मलप्रभा, कृष्णा नदी आणि घटप्रभा, ह्या 3 नद्याचा इथं संगम आहे. तर तुम्ही बघू शकता, थोडं पाणी काळं थोडं पांढरं असं दिसेलच तुम्हाला. त्यानंतर बघा आम्ही असं खाली गेलो इकडं पाया पडायला पिंडाचे. तर तुम्ही बघू शकता इथं कसं गोल गोल होतं. तर हे व्हिडिओ माझ्या मामाच्या मुलानं काढले, त्यामुळं व्हिडिओ असं उभा काढलाय, तो आडवा काढला नाही. तर मित्रांनो ॲडजस्ट करून घ्या. तर इकडे बघा आम्ही खाली पोहोचलो. खूप खोल होतं हे पण. तर इकडे पाया वगैरे पडलो आम्ही सगळेजण. तर इकडे बघा आमची फॅमिली सगळी बेद वगैरे लावून घेत होती. तर पाया पडायचं ते चालू होतं. तर मूर्ती ही खूप छान होती. त्यानंतर आम्ही सगळे परत वर आलो. तर मला अजून परत शूट घ्यावंच वाटलं, मी नदीचा शूट घेतलो. तर इथे तुम्ही बघू शकता खूप छान दिसत होती नदी, असं एकदम प्रसन्न वाटत होतं. आणि पाऊसही चालू झाला होता, त्यामुळे आम्ही लवकर दर्शन घेऊन
गडबडीत निघालो आमच्या परत गाडीकडे. तर इकडे बघा आपला राज. तर त्यानंतर आम्ही खालच्या देवळामध्ये गेलो. तर इथं पुढेच देऊळ होतं, पण तिथं शूटिंग अलाउड नव्हती म्हणून मी काय मधलं काढलं नाही. फोटो जेवढं येईल तेवढं काढलो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं. तर हे बघा गौतम बुद्ध. त्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेतलो आणि निघालो आमच्या गाडीत. तर आम्ही निघालो आता कारंजा बघायला, वॉटर फाउंडेशन बघायला. तर तुम्ही आलमट्टी डॅमचं वॉटर फाउंडेशनचं बघायला आम्ही निघालो. तर तुम्ही नक्की बघा, ते तर एकदम भारी दिसत होतं मित्रांनो. मी तर असं बघून माझे डोळे खूप तृप्त झाले. म्हणजे पाण्याचे कारंजा होत्या तिथं रंगीबिरंगी, आणि हे सॉन्ग वाईज ते म्हणजे असं कारंजा होतं. त्या तर इकडे बघा तुम्ही डॅम दिसत असेल तुम्हाला, तर तेही मी पुढे दाखवलं आहे, तुम्ही नक्की बघा. आणि कोण कोण इकडं हे आलमट्टी डॅमला कोण कोण भेट दिली तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. तर इकडे बघा आम्ही पोहोचलो आलमट्टी डॅम येथे. तर तुम्ही पुढे बघतालच व्हिडिओ किती छान होता. व्हिडिओमध्ये मी खूप छान असं कॅप्चर केलं आहे. तर इकडे खूप म्हणजे खूप गर्दी होती आणि आम्ही जायच्या आधी शो सुरू झाला होता. थोडा आम्हाला 5-10 मिनिट लेट झाला, तरी आम्ही वेळेवर पोहोचलो. तर इकडे बघा खूप म्हणजे खूप भारी असं एकदम भारी नजारा होता. तर तुम्ही बघू शकता आलमट्टी डॅमचे कारंजा शोची एंट्री इथून होते. तर हे बघा तर आम्ही निघालो सगळे आतमध्ये. तर गर्दी खूप म्हणजे खूप गर्दी होती. तर इकडे बघा आपला हर्षू. तर आम्ही सर्वजण निघालो कारंजा बघण्यासाठी. तर हे बघा मित्रांनो, तर हे बघा कारंजा. तुम्हाला आवडला असं कमेंटमध्ये नक्की लाईक करा. हे बघा एकदम असं भारी वाटत होतं आणि रात्र असल्यामुळं तर अजून जरा छान दिसत होतं. तर इकडे बघा पूर्ण इकडे असं पाण्याचा शो आहे कारंजा वगैरे. तर तुम्ही पुढे तर याच्यावरून भारी भारी आहे, तुम्ही नक्कीच बघा. तर इथं बघा मित्रांनो, तर आपल्या कारंजा शो सुरू झाला आहे. तर मित्रांनो तुम्ही एन्जॉय करा नक्की. तर पूर्ण व्हिडिओ बघा स्किप न करता शेवटपर्यंत. आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.
तर मित्रांनो इथं बघा स्क्रीनही लावलं होतं पाण्यामध्ये. तर इकडे बघा जय जय शिवशंकर आहे गाणं होतं. मी काय लावलं नाही कारण कॉपीराईट पडते लगेच म्हणून. तर हेही खूप छान होतं आणि इथं भारताचं पूर्ण हिस्ट्री म्हणजे ऐतिहासिक हिस्ट्री, गांधीजीची ती हिस्ट्री असं पूर्ण दाखवलं होतं इथं स्क्रीनवर. पण आम्हाला यायला थोडा वेळ झाल्यामुळं ते स्किप झालं आणि आम्ही आल्यानंतर जेवढं भेटलं तेवढं मी शूट केलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे बाहेर गेटवर वॉलवरतीही चालू होतं. तर इकडे बघा प्रोजेक्टर शो खूप छान इथे एकदम आम्ही सगळेजण एन्जॉय केलो. तर तुम्ही बघू शकता इथं याच्यावर एवढं काय क्लिअर दिसत नव्हतं तरी छान वाटत होतं बघायला. तर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण भारताची हिस्ट्री दाखवत होतं. इकडे बघा भगतसिंग, महात्मा गांधी असं पूर्ण त्यांची हिस्ट्री दाखवत होतं पूर्ण. तर इकडे बघा जवाहरलाल नेहरू वगैरे असं त्यांची हिस्ट्री दाखवली. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघा पुढे. तर इकडे बघा मित्रांनो आम्ही सगळं कारंजा ते बघून आम्ही गेलो हॉटेलला जेवण करायला. तर इकडे बघा आम्ही दिल्ली दरबार हॉटेलमध्ये जेवण करायला आलो सगळी फॅमिली. तर इथं बघा आम्ही सगळे जेवायला वगैरे बसलो होतो. खूप आम्ही सगळ्यांना भूक लागली होती. त्यानंतर आमची ऑर्डर आली. तर इकडे बघा कोण व्हेज कोण नॉनव्हेज असं खाल्लं. आम्ही खूप मजा केलो. आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला असंच सपोर्ट करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद.